नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यसभेच्या 7 जागांसाठी आज अर्ज भरण्यात आले. महाविकास आघाडीला एकच जागा या निवडणुकीत निवडून आणणं शक्य होतं आणि त्या जागेवर शरद पवारांना पाठवण्यात आले. पण यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची रणनीती असल्याचं म्हटलंय. भाजपनं या निवडणुकीत 4 उमेदवार दिले, पण 5वा उमेदवार तयार होता अशी माहिती आहे. शरद पवार यांना उमेदवारी देणार नसाल तर 5वा उमेदवार देऊ असा संदेश फडणवीसांनी कळवला होता अशी सूत्रांची माहिती आहे. आणि भाजपनं 5वा उमेदवार दिला असता तर महाविकास आघाडीसाठी निवडणूक कठीण झाली असती. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे पहिल्या क्रमांकाची अतिरिक्त मतं होती. म्हणूनच एका अर्थानं भाजपच्या आशीर्वादानं पवार निवडून आले असं म्हटलं तर वावगं ठरू नये. यामागे फडणवीसांनी एका दगडात 2 पक्षी मारलेत. एक ठाकरे गट आणि काँग्रेसला पवारांचा पाठिंबा द्यायला भाग पाडलं, पवारांना पाठिंबा द्यायला भाग पाडलं. दुसरं म्हणजे आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांमधले मतभेद उघड केले. कारण राज्यसभेची जागा ठाकरे गटाला मिळाली पाहिजे अशी जाहीर भूमिका आदित्य ठाकरेंनी घेतली होती. संजय राऊत मात्र पवारांसाठी जागा सोडली पाहिजे या मताचे होते. मग राऊतांनी माध्यमांसमोर सारवासारव केली असली तरी जे कळायचं ते जनतेला कळलंच. त्यामुळे यंदाच्या राज्यसभा निवडणुकीतही फडणवीसांची चाणक्य नीती दिसून आली अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. या सगळ्याचं विश्लेषण राजकीय विश्लेषक किरण तारे यांनी कसं केले बघूयात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी अशी घोषणा केली होती की महायुती अतिरिक्त उमेदवार या निवडणुकीमध्ये देईल आणि हा अतिरिक्त उमेदवार जर महायुतीने दिला असता तर स्वाभाविकपणाने महाराष्ट्र विकास आघाडीचा उमेदवार धोक्यात आला असता. धोक्यात आला असता असं आपण का म्हणतो तर अवघ्या 4 वर्षांपूर्वी जेव्हा राज्यसभेची निवडणूक झाली होती त्यावेळेला महायुतीने आपले सगळे उमेदवार निवडून आणले होते आणि महाराष्ट्र विकास आघाडीला खूप मोठा झटका दिला होता. त्यानंतर मात्र भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारचं राजकारण केलं त्यानंतर उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठी उलथापालथ झाली. असा प्रकार जर यावेळेला घडला असता तर महाराष्ट्र विकास आघाडीची मतं शाबूत नाहीत, महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये काहीही आलबेल नाही असा एक मेसेज गेला असता. तो मेसेज जाऊ नये म्हणून शरद पवार यांच्यासारख्या मोहऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलं. याच्यामध्ये खरं म्हणजे फायदा झालाय तो भारतीय जनता पार्टीचा. भारतीय जनता पार्टीने शरद पवारांची उमेदवारी असल्यामुळे उमेदवार दिला नाही, अतिरिक्त उमेदवार दिला नाही हा मेसेज जाणं याचा अर्थ एक प्रकारे शरद पवार यांच्या निवडीमध्ये अप्रत्यक्षरित्या भारतीय जनता पार्टीचा सहभाग आहे हे सांगण्यासारखं होतं. ही गोष्ट भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळामध्ये सातत्याने ठासवत राहील की आमच्यामुळे शरद पवार राज्यसभेमध्ये जाऊ शकलेत.